दुसरे मज नाही आता, आणि का दुसरे मज नाही आता, नेमलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पडिले वळण इंद्रिया सगळा, भाव तो निराळा नाही तुझा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, तुका मने नेत्री केली ओळखार, तटस्थ हे ध्यान विटेवरी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त पंचमवेद निर्माते जगत उद्धारक, जगाच्या उद्धारासाठी या ठिकाणी वैकुंठाहून आलेले माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायच्या बरका गाथ्यातील असणाऱ्या त्यांनी जे जे काही गाथ्यामध्ये अभंग रचलेले आहेत, लिखाण केलेला आहे, अशा विविध छटांनी नटलेला माझ्या तुकोबारायचा गाथा, पवित्र गाथा ज्यांचा नाही जाग्यावर माथा, त्या माथ्याला दुरुस्त करण्यासाठी माझ्या तुकोबारायाचा अट्टहास, एवढे अभंग तुमच्या आमच्यासाठी त्यांनी केले मायबाप. काय आपण त्यांना दिलं होतं? काहीच नाही. फक्त जगत कल्याण, जगत उद्धारक, समाजाचा कळवाळा, अंतकरणातला भाव, पांडुरंगाची सेवा, अशा माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अधिकार, त्या तुकोबारायाने केलेली ही अभंग रचना. विठाला बोलावं संतांनी, ऐकावं जीवानी, कारण सांगण्यासाठी संत लागतात आणि ऐकण्यासाठी माणसं लागतात. कार्य करण्यासाठी देव लागतो. मायबापा हो, देव, जीव आणि जगत हे ज्याला कळालं त्याचं काम झालं. विठाला विठाला अंतकरणातला भाव आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा. आणि का दुसरे मज नाही आता, तुकोबारायनी म्हणावं, आणि या जगतामध्ये मला दुसरं काहीही नाही. हो, नेमलिया चित्तापासोनिया, माझ्या चित्ताचा नेम आहे, मी केलेला अट्टहास आहे, मी केलेली भगवंताची सेवा आहे, ही अनेक जन्मातली सेवा आहे. काय अवस्था आहे? पांडुरंग ध्यानी अवस्था आहे, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. मनात पांडुरंग आहे, ध्यानात पांडुरंग आहे, जागृतीत पांडुरंग आहे, स्वप्नात पांडुरंग आहे. ज्याची जशी अवस्था असेल तशी या जगतामध्ये त्याची केलेली असती व्यवस्था. व्यवस्थेला जर पोहोचायचं असेल तर अवस्था निर्माण करावं लागत असते. ज्यांच्याकडे अवस्था नसेल, लक्षात घ्या, ज्याची जशी अवस्था आहे तशी त्याची समाज व्यवस्था करत असतो. नव्हे नव्हे देव देखील व्यवस्था करत असतो. काय माझ्या जगद्गुरु तुकोबारायची अवस्था आहे? काय अवस्था आहे? त्यांच्या मनामध्ये पांडुरंग आहे, त्यांच्या ध्यानामध्ये पांडुरंग आहे, त्यांच्या जागृत अवस्थेमध्ये पांडुरंग आहे. त्यांना स्वप्न जरी पडलं असेल तर माझ्या देवाचं स्वप्न पडलेलं आहे. याचं नाव आहे निक्का परमार्थ. लक्षात घ्या, निक्का. निक्का म्हणजे कुठलंही डंक नाही, त्याच्यामध्ये बाधा नाही, असा क्वालिटीचा परमार्थ आहे.
वैराग्याचं स्थान कलशस्थानी शोभणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात हे या जन्मातलं नाही, पडिले वळण इंद्रिया सकळा. इंद्रिय 10 आहेत आणि या इंद्रियाचं मालक मन आहे. हे मन जाग्यावर असेल तर इंद्रिय स्वतः ताब्यात राहतात. माझ्या इंद्रियाला वळण पडलेलं आहे. आपली अवस्था पहा, तुकोबारायची अवस्था पहा. म्हणून माझी अवस्था काय आहे? तुका मने नेत्री केली ओळखान. माझ्या नेत्राला मी त्याची ओळख घेतलेली आहे. कारण ओळखीचा जीवनामध्ये मायबाप फक्त एक देव आहे बरं, आणि या डोळ्याला त्याची ओळख असावी पांडुरंगा. कारण या नेत्राला तुझं स्वरूप जर एकदा कळालं ना, पुन्हा या जगतामध्ये पाहण्यासारखं काही नाही. म्हणून तुका मने नेत्री केली ओळखन, तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी. पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. असा गोड या अभंगाचा भाव आहे. जमेल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही फक्त आळस करू नका, टाळी वाजवा आणि मुखानं त्या परमात्म्याचं नाम घ्या. कारण या जगतामध्ये घेण्यासारखं नाव आहे. काय आहे? नाव आहे ते फक्त एक देवाचं आहे. तुम्ही म्हणता ना आम्ही आयना लावून नाव घेऊ, अर्थ नाही, ते शरीराला आहे, लक्षात घ्या. पण या जगतामध्ये नाव घेण्यासारखा देव आहे आणि वर्णन करण्यासारखा देव आहे. म्हणून मायबापा हो, आळस करू नका. येथे आळसू जेने केला त्याच्या हातीचा महाराज म्हणतात ना, आळस केल्यावर काय होतंय तर आल्याला परमार्थ हातातला निघून जातो. म्हणून आळस करू नका, झोप घेऊ नका. जागृत अवस्थेमध्ये या. जी काही माझ्याकडे वेळ असेल त्यामध्ये आपण भाव चिंतन पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. विठाला बोलावं ते संतांनी, हो ऐकावं जीवानी. काय ऐकायचं? जर या ठिकाणी माझ्या जगद्गुरु तुकोबारायचे शब्द श्रवण झाले, ऐकली तर या जीवाचा उद्धार होतो. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्याला पुन्हा जन्म मिळाला नाही. मग ते शुकाचार्य असेल, मायबापा हो, ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत श्रवण केलं म्हणजे ऐकलं. कसं ऐकावं? हो, परिमानाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटे घ्यावे चित्ताचिया. म्हणून श्रवणे कीर्तने श्रवणे कीर्तने झाले ते पावन. फक्त ऐकावं, चित्त शुद्ध करून श्रवण करावं. फक्त तुमच्याकडे एवढंच काम आहे, फक्त तुम्ही ऐकायचं. कोणाचं ऐकायचं? कोणाचं ऐकायचं? अधिकारी व्यक्तीचं ऐकायचं, जेणेकरून जीवाचा उद्धार होईल अशांचं ऐकायचं. ऐकल्यानं काय होतं तर मनुष्य जन्माला पुन्हा येण्याची गरज नाही. कारण मनुष्य जन्म म्हटलं की फजिती आहे, नश्वर शरीर आहे, शरीराच्या अंगी विकार आहेत. जन्म कुठेही मिळू द्या, दुःखच आहे जीवनामध्ये. म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी मिळत नाहीत. त्यापैकी मनुष्य शरीर आहे, हे मिळालंय. भगवंतांनी कसं दिलंय? दान दिलंय, दान. देह माझा दानी लावसना, देह माझा दानी लावसना, देह माझा दानी लावसना,
नीला हुसना शेखी जासी चला देने आए शेखी जासी चला देने आए देहा बजाता नीला हुसना देहा बजाता नीला हुसना पाच तत्वाचा देह उष्ण आणलेला आहे. हो, पृथ्वी, आकाश, तेज, वायू, अग्नी. कळालं का? याच्यापासून या मनुष्याची निर्मिती आहे. हा ज्याचा आहे त्याला द्यावा लागत असतो आणि शेवटी मुक्त व्हावं लागतं. मग हे शरीर आहे, याला देह म्हटलेलं आहे. कबीरजी याला आऊट हात का मानव देह म्हणतात. भगवंतांनी दान दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान, दान दिलेलं शरीर आहे. हे अनाठाई खर्च करायचं नाही, हे परमार्थात खर्च करायचं. कारण इथं केलेलं दान, इथं केलेली सेवा ही भगवंताच्या दारापर्यंत जात असते. विठाला 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 लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लिनतावर डुबणे को अभिमान. हे फक्त साधू संताला कळालं, माणसाला नाही कळालं. आणि ज्याला कळालं ना तो देहानं इथं राहतो पण मनानं परमार्थात राहतो. मग परमार्थासाठी मन कामाचं का देह काय कामाचं आहे? शरीर महत्वाचं आहे बाबा. शरीर सुखी असेल, शरीर निरोगी असेल, शरीर चांगला असेल तर मनही पवित्र लागेल ना. या शरीरामध्ये नांदणारं मन आहे आणि या मनाला एक काम सांगितलेलं आहे की मना, ए मना, तुला एकच काम करायचं. काय? कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर तुझं मन कीर्तनात ठेवायचं. परमार्थ मनाचा आहे का देहाचा आहे? बोला बोला. माणसाचं जन्म मरण जर चुकवायचं असेल तर मन काफी आहे बरं. हा, मन हा मोगरा अर्पोनी ईश्वरा पुनरपी संसारा. पुन्हा संसाराला जन्माला यायचं नाही. एक जर मन याला मोगरा करायचं आणि भगवंताच्या चरणावर व्हायचं. आता कोठे धावे मन, आता कुठे जावे मन, आता कुठे जावे मन, आता कुठे जावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. बाग गेला क्षीणा गेला, बाग गेला क्षीणा गेला. तुमचे चरण देखलिया, बाग गेला क्षीणा गेला, बाग गेला क्षीणा गेला. आता कुठे जावे मन, तुमचे चरण देखलिया, बाग गेला क्षीणा गेला. अबगा झाला आनंद. आता कुठे जावे मन, तुमचे चरण देखलिया, बाग गेला क्षीणा गेला. अबगा झाला आनंद. हे मन एकदा भगवंताच्या चरणावर ठेवलं, हे मन तिकडं जातच नाही. काय? मन सगळीकडे जाईल पण तिकडं जात नाही. तुम्हाला उडती कळते ना? उडती, उडती म्हणजे हा ती अशी माशी, माशी म्हणतात ना. हा, ती कणकीवर बसते. माता वर्ग ज्यावेळेस स्वयंपाकाला बसतात ना, कणकीवर येते, हे का नाही, साखरेवर बसते. पण इंगळावर बसते का इस्त्यावर? हे बाबा, तुमच्या इकडं बसते का? आमच्या इकडं नाही बसत बुवा. जर ती बसली तर ठाईची समाप्ती झाली जैसी, ती पुन्हा येतच नाही, शिल्लक राहतच नाही. तसं हे मन आहे. हे मन सगळीकडे जातं. माहेराला जातं, सासरवाडीला जातं, शेतात जातं, सगळीकडे फिरायला जातं, पण भगवंताच्या चरणाकडे जात नाही. त्याचं कारण असं आहे, ते तिकडं जाण्यासाठी अनंत जन्मातलं पुण्य लागत आहे. मन एवढं आहे बघा.
तुकोबारायने या मनाची व्याख्या खूप केली. मन बरं का, मनाला एक काम सांगितलेलं आहे, तो जर कार्य नीट केलं की तुझं काम संपूर्ण झालं. मग परमार्थ हा अनुवंशिकतेप्रमाणे क्वालिटी रक्तातच लागतो. परमार्थ असं बाहेर रंगाचा नाही, लक्षात घ्या. भजन कीर्तन ऐकणं वाजवणं कशात लागतं? हा, आता तुम्हाला थोडं लक्षात यायला तुमच्या. परमार्थ हा बाहेर रंगाचा नाही, परमार्थ हा मनाने झाला पाहिजे. कीर्तन लोक चला म्हणले म्हणून नाही यायचं, असं मनानं ओढ घेतली पाहिजे. चला, दुरून आलेले महाराज आहेत, अमुक अमुक ठिकाण आलेले बरं का वक्ते आहेत, आपण त्यांचं आपल्या गावामध्ये जाऊन थोडं श्रवण करावं. लोकायला कामं नाहीत का? हा, इथे येऊन ज्ञानाचा डोस पाजायला रिकाम आहेत का? पण मायबापा हो, आपल्या जगतामध्ये आल्याच्या नंतर आपला उद्धार व्हावा याच्यासाठी या मंडप दिलेला आहे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून नाही. विठाला विठाला असे माझे जगद्गुरु तुकोबाराय आत्मा अनुभवी. लक्षात घ्या. अनुवंशिकतेप्रमाणे अनेक पिढ्यागत चालत असलेला परमार्थ आहे. एका दिवसाची सेवा नाही, अनंत जन्मापासून पुण्य करत आलेले जगद्गुरु तुकोबाराय. आणि तुकोबाराय नुसती सेवाच नाही, निष्ठावान वारकरी आहेत. निष्ठावान, आपली सगळी निष्ठानिष्ठी आहे, पण तुकोबाराय हे निष्ठावंत वारकरी. कुठले? पंढरीचे, पंढरपूरचे वारकरी. आणि एकट्या विठ्ठला सेवा अनेक दुसऱ्या देवाला ते मानतच नव्हते. सगळ्यांची असणारी अंतकरणात भावना सेवा होती, पण खरी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर होती. कोणाची? तुकोबारायची. मग महाराज जो अंतकरणातला विषय, एकट्या पांडुरंगाशिवाय ते भगवंताची सेवा करत नव्हते. एक धरीला चित्ती, चित्तामध्ये देव धरलेला आहे. चित्ती तुझे पाय डोळा पाय ज्याचं जाग्यावर नाही चित्त, चित्त कळतं ना? चित्त परमार्थात असावं चित्त, आहे का नाही? शेतात असावं खत. आता राहिलं नाही ते आहे. शेतात खत असल्यावर कशी जमीन पिकते दादा? हा, घरात असावा एक मत का अनेकाचे अनेक विचार असावे. एक जणाला विचारलं, बाबा कस काय? म्हणले, महाराज आमच्या घरी सगळेच कारभारी येत आणि सगळेच गडी येत. कसं घर चलं? होय, घरामध्ये एक मत असावं, सगळ्यांचा एक विचार असावा, आणि कोणीतरी सांगणारा असावा, माणसाला मालक असावा. काय असावा? माणसाला मालक असावा. सैरा वैरा मन धावत नसतंय. लक्षात घ्या. ज्याच्या मनाला मालक आहे बरं का, ते आज्ञात राहतात. आता आपल्याला कोणी मालक राहिलं का? बरं, आपण कोणाची चाकर व्हायच्या लक्षात देत का? अजिबात नाही. महाराज आपणच ह्या जगाचे सगळे मालक आहेत. किती अडपटपण आहे. आपल्याला कोणीतरी मालक असावा, आपल्यावर कोणाचं तरी नियंत्रण असावा, तेव्हा आपलंही जीवन सुरक्षित चालतं आणि चांगलं चालतं. मग मायबापा हो, तुकोबारायच्या चित्तातला विषय पांडुरंग फक्त एकच. या देवाशिवाय मला दुसरं काही कामच नाही. म्हणून या अभंगाच्या प्रथम चरणात गा
म्हणतो एकदा. काय गोड प्रमाण म्हणलं महाराजांनी, वा आनंद वाटला. आणि का दुसरे असे शब्द वापरले तुकोबारायांनी. मला दुसरं काही नाही. हो, माझ्या चित्तात, माझ्या मनात, माझ्या ध्यानात, माझ्या कर्तव्यात, माझ्या सगळ्या कामात हो फक्त देव आणि पांडुरंग आहे. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ दुसरं काही आहे का जगामध्ये? बरोबर आहे ना. ज्या अर्थी असं म्हणा लागले त्या अर्थी जगात दुसरं काहीतरी आहे. मग ते नेमकं काय आहे? काय म्हणतात तुकोबाराय? अनेक दुसरे मज नाही आता. तर आता आपल्याला जर माणसाचा जर विचार केला, पामराचा, सर्वसामान्याचा जर विचार केला, साधकाचा नाही तर विचार केला, आपण जर असा विचार केला की जगामध्ये साधू संत म्हणतात अनेक दुसरे मज नाही आता. हो, म्हणजे याचा अर्थ दुसरं काहीतरी आहे. मग ते नेमकं काय आहे? तर ते हे आहे जे अज्ञान आहे, जे आपलं नाही आहे, ज्याचा ना आपला काही संबंध नाही, ते असावं. कल्पना करा, दिसतं ती माया आहे आणि जे दिसत नाही ते ब्रह्म आहे. थोडंसं का अवघड आहे, कळायला थोडं जड जातं. लक्षात घ्या मायबापा हो, ह्या विजेच्या तारेमध्ये लाईट आहे, दिसते का? मग नाही का? आहे. दिसत नाही पण आहे. तसं ह्या जगतामध्ये ब्रह्म आहे म्हणजे देव आहे. तो नसेल तर आपण कोण बोलणार आहे? बरं का, आपल्याला बोलवणारा देखील तो आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले. तो या जगाते चाळिता तुझी या सत्तेने वेदासी बोलते. तुझी या सत्तेने वेदासी बोलत, तुझी या सत्तेने वेदासी बोलते, तुझी या सत्तेने वेदासी बोलते. सूर्यासी चालणे तुझी या बळे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. सूर्यासी चालणे तुझी या बळे, सूर्यासी समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवित हरिवीणा. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवित हरिवीणा. ऐसा तो समर्थ हे ब्रह्मनारायण, एकवी एकवी एक नारायण. चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन. लक्षात घ्या, याच्यातली जर ऊर्जा निघून गेली ना, त्याच्यातला जर एक एक प्राण निघून गेला ना, तर शरीर क्षीण होतं. माणूस म्हणतो बीपी लो झाला. काय झाला? बीपी लो झाला. आता काय करा? हे का नाही, थोडा तवा खाईल, टाईटपणा आहे का नाही. कशामुळं? कारण याच्यातला असणारा जो प्राणवायू आहे हा जगताच्या मालकाचा आधार आहे मायबापा हो. तो जर याच्यात नसेल तर त्याला बोलता येत नाही. भिंतीला टेकन द्यावं लागतं, 1 रुपयाचा नाणं कंपाळाला लावावं लागतं, वारा घालावा लागतो. हो, ही आपली जीवनातली अवस्था आहे. म्हणून तुकोबाराच्या लक्षात आलं हे जे दिसतंय हा सगळा भ्रम आहे. जीवनामधला भ्रम जावा, जीवनामधला संशय जावा. ज्ञानोबरांनी गोड सांगितलेले, संशया म्हणी थोर अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वाघोर प्राणियाशी. भ्रम जावा जीवाचा, कारण
भ्रम गेल्याशिवाय जिवंत माणसाला कळत नसतं, कारण भ्रम गेला बर का, भ्रम गेल्याच्या नंतर या जगामध्ये देव आहे असणार गोड चिंतने तो कोबरायचं माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. माणसं भ्रमिष्ट कशामुळे झाले काय बघा, सध्या जास्त सगळ्यात माणसं भ्रमिष्ट आहेत. भ्रम आहे त्यांना, मोठा भ्रम आहे. कसा भ्रम आहे की त्याला वाटायला लागलं देह म्हणजे मी आहे आणि दिसतं हे सगळं खरं आहे. कळालं का, हे जे दिसतंय हे सगळं खरं आहे का, हे जागृतीतलं आहे माय बापा. लक्षात घ्या, आता गाव जरी आपलं असलं आणि आपण याच गावामध्ये थोडीशी विश्रांती घ्या, झोप लागल्याच्या नंतर तुम्हाला विसर पडतो. मग कुठं आहे आपलं गाव, आपण कुठल्या तरी एखाद्या नगरीत राहतो किंवा कुठंतरी काहीतरी करतो, हे कुठं जातं. असंच आहे अवस्था जीवनातली. ही अवस्था आपल्या जीवनामध्ये सद्गुरूच्या कृपेनं मोक्षाला जायचं जर असेल तर अंतःकरणात सेवा लागते. म्हणून हा भाव आहे तुकोबरायचा. म्हणून तुकोबराय निष्ठावंत वारकरी आहेत, आत्मानुभवी आहेत आणि जगताला बोध करणारे आहेत. कारण एका जन्मातली सेवा नाही तुकोबरायची, गेल्या अनेक जन्मापासून जगद्गुरु तुकोबराय माझ्या देवाची सेवा करत आहेत. म्हणून अंतःकरणातला भाव आहे. अनिक दुसरे मज नाही आता नेमलिया चित्तापासून या. मी चित्ताचं सांगितलंय तुम्हाला, विषयात चित्त असावा का चित्तात विषय असावा. जेव्हा असा प्रश्न पडतो त्यावेळेस ज्ञानोबारांनी उदाहरण दिलेलं आहे की बाबा विषयात चित्त असावं, चित्तात विषय नसावा. जर चित्तात विषय जर घेऊन बसले तर तुम्ही जिथे बसाल तिथे तुमचा विषय तुम्ही गांधळ या ठिकाणी. कारण विषय असा असतो, हे पंचमहाविषय आहेत. एका एका विषयाचा जर विचार केला तर माणसाला मरण पत्करावं लागतं. म्हणून त्या विषयामध्ये माणसाचं चित्त असावं, चित्तात विषय नसावा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या चित्तामध्ये, मनामध्ये, ध्यानामध्ये फक्त एक देव होता. म्हणून त्यांचं जीवन कृतार्थ झालं आणि जगाला बोध करण्याचे ते अधिकारी झाले. म्हणून ते म्हणतात अनिक दुसरे मज नाही आता नेमलिया चित्तापासून या. कशामुळं झालं ही अवस्था, अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
गोड प्रमाण गायलं महाराजांनी. वा, तुम्हाला झोपता येत नाही ना, लक्षात घ्या. आनंद वाटायला ना, तर थोडंसं तुमच्यासारखं बोलायचं. हां, हो. कसं आहे, काही काही गोष्टी पचत नसतात, काही काही गोष्टी भेटत नसतात. ज्ञान पचत नसतं आणि ध्यान डोक्यावर नसतं. बरं लक्षात घ्या, माणसाला ज्ञान असावं का ध्यान असावं? थोडंसं का अवघड आहे. काय असावं? माणसाला ज्ञान असावं का ध्यान असावं? ज्ञान असावं. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानापेक्षाही ध्यान महत्त्वाचं आहे. काय? कीर्तन करायला आजच्या कीर्तनाच्या तारखेचं काय असावं? ध्यान असावं. आणि इथं बाबा कधी येतात याचं तुम्हाला काय असावं? ज्ञान असावं. बरं का, चॅनलवाले छान आहेत हां, आणि थेट प्रक्षेपण चालू आहे, लक्षात घ्या. आता तुकोबारायला ध्यानही होतं आणि ज्ञानही होतं. मग परमार्थ ज्ञानाचा का अज्ञानाचा? कसं आजचं कीर्तन खोड अवघड आहे बरं का. गेल्या वर्षी मी आलो नव्हतो, काय झालं तर मला काही कळालं नाही, पण चला यावर्षी परत आलो, लक्षात घ्या. होय संदीप महाराज, माणसाला ध्यान असावं. कशाचं? की आज आपल्या या सप्त्यामध्ये कीर्तनाची सेवा कितवी आहे? चौथ्या दिवसाची आहे. आता चौथ्या दिवसाची सेवा, हो, ज्ञानोबरायचं काय म्हणणं माहिती आहे का? चौथी याच्या ठाई पार्था काहीच करणे नाही. ज्याची अवस्था चौथी आहे, कळालं का, त्याला दुसरी अवस्था प्राप्त करायची गरज नाही, तिला तुरीय अवस्था म्हणतात. बरं का. आता आपल्याला तिकडं जायचंय, पण त्या अवस्थेला जायच्या अगोदर अवस्था बदलावं लागते. आता हे बघा बाल आहेत, हां, आता भविष्यामध्ये चाली म्हणता वादन करता कीर्तन करता बरं का मोक्ष मिळवायचा आपल्याला. ही अवस्था आहे. शुभ इच्छा सुविचारणा तनु माणसा सत्वापती, हे का नाही, पदार्थ भाविनी शेवटची अवस्था तुर्या. मग ती चौथी अवस्था आहे. अवस्थेला पोहोचायचं असेल तर व्यवस्था तशी क्वालिटीची लागते ना, लक्षात घ्या. मग माणसाच्या जीवनामध्ये ध्यान असावं. कशाचं? की आता किती वेळ झाला गड्या, माणसाने ध्यानात राहायला पाहिजे. आणि ज्ञान महत्त्वाचं आहे. ज्ञान असेल तर ध्यान महत्त्वाचं आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आता काही ठिकाणी ज्ञान आहे पण ध्यान नाही, आणि कुठं ध्यान आहे तर त्याचं ज्ञान नाही. आता आपल्याला ध्यान आहे, हो, कशाचं? एखाद्या कार्याचं ध्यान आहे, आपल्याला कार्य करायचं, पण त्याचं ज्ञान नाही. मग ज्ञानही असावं आणि त्याचं ध्यानही असावं. ध्यान महत्त्वाचं आहे परमार्थामध्ये. जर ध्यानामध्ये एखादी गोष्ट बसली बरं का, तर ती विसरता कामा नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला. मायबापा हो, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार समाप्त झाला, भगवंताला निजधामाला जायचं, त्यावेळेस भगवंतानी जाता जाता एका व्यक्तीचं ध्यान केलं. कल्पना करा. तसं आपण जे कार्य करतो, आपल्या कार्याचा सुगंध द्रवाळावा आणि आपण जात असताना आपलं कोणीतरी ध्यान करावं. किंबहुना 12 महिन्यातून एकदा तरी फोन आपल्याला यावा. संदीप महाराज, फोन मोठा आहे पण फोन येत नाही, लक्षात घ्या. आपलं कोणीतरी ध्यान करावं, आणि ध्यान करण्यासाठी हे मनुष्य शरीर आहे, कळालं का तुम्हाला? हां, आपलं कोणीतरी ध्यान करावं की बाबा कधीतरी आमची आठवण येऊ द्या बरं. तुकोबारायचं केवळवाने उदाहरण आहे. आठवतो, हे का नाही, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. जर आपलं कोणी जर ध्यान करत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहेत बरं. म्हणून आपल्यापाशी किती आहे याला महत्त्व नाही, आपली कोण आठवण करतं याला फार किंमत आहे बरं का. कृपाळू सजन तुम्ही सज्जन, एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही बरं का. संत मायबापा हो, माझा विसर त्या जगाच्या मालकाला पडू नये, माझी आठवण तुम्ही त्यांच्यापाशी करून द्या. हे म्हणणं वेगळं आणि जगाच्या मालकानं आपली आठवण करणं हे वेगळं. लक्षात घ्या. मला सांगायचं ध्यान
जर आपलं कोणी ध्यान करत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या ध्यानात तू ये देवा आणि माझ्या मनात तू ये. आता हे शरीर काय करायचं लक्षात घ्या. कसं कसं बघा, आमच्या भागामध्ये एक कंडक्टर होते, दिवसभर डबल वेल मारायची, तिकीट 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 करायची आहे का नाही, काय करायचे, तिकीट तिकीट करायचे. मग तिची अवस्था, दिवसभर केलेलं काम स्वप्नामध्ये तिकीट 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 म्हणजे. आम्ही एकदा जवळ झोपलो, म्हणले कोणाला तिकीट मागायला लागले, काय केलं गेलं. जे दिवसभर जागृतीत माणूस घोगतंय का ते संध्याकाळी लक्षात येत असतंय. दुसरं असंच एक उदाहरण आहे बघा. कापड दुकानावर एक काम करणारा कामगार होता. दिवसभर कापड दुकानावर काम करायचं आहे का नाही, आणि आपलं उपजीविका भागवायची. आणि असं यदा कदाचित दत्ता महाराज म्हणले, चला आज लय मोठ्या महाराजाचं कीर्तन बाबा, चला आला योगायोगानं समोर बसला तुमच्यासाठी. आता तुम्ही बसले पण मला या गुळाचा फायदाच नाही, कारण मी गुळ खात नाही ना, कारण गुळ खावा तर तोंड उष्ट होतं, उष्ट्या तोंडाने देवाचं भजन करू नये असं ना बाबा म्हणाले. मी म्हणत नाही आहे का नाही. काय झालं बघा, हां असं आहे ते. एक लेकरू काय करायचं, गुळ खात होतं, बोटं चोकीत होतं, काय असे बोटं चोकायचं, त्याचा धंदाच होता. इकडून तिकडून आला की धंदा चोकायचा. त्याचे घरचे कंटाळले त्याला. कंटाळल्याच्या नंतर म्हणले, आपल्या गावामध्ये माणिक महाराज आहेत, त्यांना बोलवा. आणि आमच्याकडंच ही गिऱ्हाईक असं असतं, काय सांगावं तुम्हाला. बोलवल्याच्या नंतर म्हणलं काय भानगडी, म्हणजे काय नाही महाराज, हे आहे ना असे रोज 2 बोटं चोखत आहे हो, आणि सवय असते एखाद्याला. म्हणले मग इकडले झाले की इकडले झाले की. बरं म्हणलं असं आहे का, काहीच घोर नाही म्हणलं. मग याला काय करा म्हणलं, ही चड्डी आहे ना थोडी ढिल्ली शिवा म्हणलं असं. हां अशी त्याची खाली त्यानं वरी घ्यायची आणि कसा बांधायचा, म्हणजे ते तिथं गुतल, हे काम करणार नाही. लक्षात आलं का तुमच्या. लहान लेकरू होतं, सवय मोडली, सवय मोडावं लागत असती. म्हणून मुद्दा असा चालला, विनोदाचा भाग सोडा. महाराज ध्यान महत्त्वाचं आहे आणि ध्यानापेक्षा ज्ञान महत्त्वाचं आहे. दोन्ही क्रिया घडल्या, जागृतीमध्ये देव आहे आणि स्वप्नामध्ये देव आहे. चला म्हणले साहेब, आले कीर्तनात येऊन बसले आणि त्याला वाटलं तर मी कापड दुकानामध्येच बसलेला आहे काय कोण. सहज शीतळ शांतीचा वारा कीर्तनात आला. आता जेवण झाल्याच्या नंतर, वारा आल्याच्या नंतर माणसाला झोप लागती, कारण इंद्रियाला पडलेलं वळण आहे हे का नाही. माणसाला जितकं सुख भेटन का तितकं माणूस आईसा आरामात जीवन जगायला लागलाय. पण पुढं लय दुःख आहे, लक्षात घ्या. याच्या भोगाच्या पाठीमागं त्याग असावा, आणि जर त्याग नाही केला तर रोग मागं लागत येत. मग रोग आपल्या पदरी पडावे म्हणून भोग माणसानं कमी करावा. भोगात जीवन घालू नये, त्यागात जीवन घाला बरं का. हे राजे राणी वस हे सुख सांडोनिया कासया वनसेविती. लक्षात आलं का. गोपीचंद राजाचं उदाहरण घ्या, भर्तृहरीचं उदाहरण घ्या. भोग सोडला, त्याग स्वीकारला. तुकोबारायांनी सगळं आपली अवस्था, भंडारा भामचंद्रा बोराड्या तिथं म्हणजे त्याग, काय त्याग होता माझ्या तुकोबारायच्या जीवनामध्ये. तुकोबारायचा जर त्याग सांगितला ना, लक्षात घ्या, महाराजांनी पाठवलेला नजराना परत करावा. तुमचे यरवित धन हे माझं मृतिके समान, असा महाराजांचा निश्चय असतो. बुद्धीचा निश्चय आहे, मनाची चंचलता आहे. म्हणून जीवनामध्ये निश्चय असावा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. कीर्तनात आले, बसले, जागृतीतली अवस्था होती. वाऱ्यानं सहज त्या बाबाच्या हातात धोतर गेलं माझं. त्याला वाटलं मी कापड दुकानातच बसलेलं आहे, कोण झोपीतच माझं धोतर फाडलं की राव. त्याला म्हणलं बाबा किरा तुम्ही काय करता, म्हणले काय नाव, म्हणले मी कापड दुकान हवे. म्हणले कापड दुकान नाही तर कीर्तन चालू आहे. म्हणजे मला झोप लागली, मला असं वाटलं मी कातरीच घेऊन बसलेला आहे का. कुठं कीर्तनात. ही आपली अवस्था आहे. म्हणजे आपल्या जागृतीतही ते प्रपंच आणि स्वप्नातही प्रपंच, ह्या दोन्ही अवस्था खराब येतात. मायबापा हो, प्रपंच खरा नाही हा आणि प्रपंच झालाही नाही, पण आपण जे करतोय हा मिथ्या प्रपंच आहे, मिथ्या संसार आहे. आणि तुकोबारायची अवस्था जागृतीतही भजन आणि स्वप्नातही भजन. आपल्या स्वप्नात काय येईल काही सांगता येत नाही. काला विचारलं तू या स्वप्नात काय येत आहे, म्हणला महाराज काय सांगावं, माझ्या स्वप्नात नको ते भलतं येत आहे. म्हणजे खरं आहे का खोटं आहे, ही आपली अवस्था आहे. म्हणून जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात जागृती स्वप्ने पांडुरंग. बरे कशामुळं झालं, माझं मन माझ्या ताब्यात आहे, माझं मन मी भगवंताच्या चरणावर वाहिलं. बरं जे 10 लोकांचा मालक, ज्याचं गावामध्ये 10 जण ऐकतात, तो मेन मालक जर आपल्या जवळ असल्याच्या नंतर सहज 10 लोक जवळ येतात ना. ते 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय हे 10 जण आहेत. यायचं मालक मन आहे. बुद्धीचा निश्चय झाला, मनाचा संकल्प झाला, आता मला दुसरं काहीच करायचं नाही. ते मन ताब्यात आल्यामुळे हे 10 इंद्रिय म्हणले आता आम्हालाही काही करायचं नाही, त्याच परमात्म्याचं भजन करायचं. हे वळण पडलं कशाला, इंद्रियाला. हे तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगायला लागलेत अभंगाच्या पडिले वळण इंद्रिया सकळ, पडले वळण इंद्रिया सकळ, पडिले वळण
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने भाव तो निराळा पाणी तुझा भाव तो निराळा नाही तुझा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सगळा बाबतो निराळा नाही तुझा. माझ्या इंद्रियाला वळण पडलेलं आहे. कसं मी काही कार्य करते त्या भगवंताचं नामचिंतन मुखाला येतं. माझी मज झाली अनावरवाचा आवाज द्या आवाज द्या. माझी मज झाली अनावरवाचा माझ्या मनाला माझ्या वाणीला माझ्या डोळ्याला माझ्या कानाला त्या भगवंताचं वेड लागलेलं आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका रे कान घेई 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 माझे वाचे माझ्या वाच्याला त्या भगवंताच्या नावाचं वेड लागलेलं आहे. म्हणून पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. त्या भगवंताच्या नावाचं चिंतन आम्ही करतोय ही अंतःकरणातली माझ्या तुकोबाराची भावना आहे. म्हणून मायबाप निश्चय असावा आणि निश्चयाचा मेरू होत असतो. म्हणून त्या भगवंताचा एकदा आपण गुणानुवाद करून नामचिंतन घेऊया. मग राहिलेल्या एका असणाऱ्या चरणाचा आपण भाव पुन्हा पाहण्याचे प्रयत्न करू. पाठीमागाने सर्वांनी भजन करायचं बरं का वारकरी. हा हरी जय जय हरी जय हरि जय हरि जय हरी जय हरि जय हरी 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 जय जय हरि 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 जय जय हरी 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 जय हरि 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 जय जय हरी जय हरि जय हरि जय हरी 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 जय जय हरि 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 जय जय हरी 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 जय जय हरि 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 जय जय गोपाल 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 टाळी वाजवा वारकऱ्यासाठी एकदा वा. असं प्रोत्साहन तुमच्याकडून मिळलं की त्यांना थोडं स्फुरण भरत असतं. लेकुराचे हित हा आपण त्यांना असं म्हणायचं. लेकर किती छान पावल्या खेळायला लागले आनंदाने मायबाप. अरे हाच जन्म आहे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राया. माणसाचा निश्चय असावा. ज्याचा निश्चय पक्का आहे ना त्याचं काम होत असतं. हो आज 23 मार्च आहे लक्षात घ्या. हा जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलेलं निश्चय होता त्यांचा हा माझी भारतभूमी आहे. हिला स्वातंत्र्य मिळावं. हो स्वतः फासावर चढले मायबाप. मग ते भगतसिंग असतील ते राजगुरू असतील ते सुखदेव असतील. कर चले हम फिदा जा वतन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. हम जिएंगे और मरेंगे तेरे लिए. दिल दिया है
अरे त्या बलिदान दिलेलं आहे त्या 3 जवानांनी मायबापा हो, ते क्रांतिकारी होते. लक्षात घ्या. आज असं वाटतं देश जर सुरक्षित असेल तर तुमचं आमचं प्रवचन कीर्तन भजन समाज ऐकेल. माय जीवनामध्ये हे बाहेरचे शत्रू आहेत, देशाच्या सीमेवरती असणारे ते रक्षण करायला लागलेले आहेत. आणि आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 6 शत्रू आहेत. 6 किती येतं? 6. ते गावही नीट चूल देणं आणि स्वतःही नीट जगू देणं. हो, त्या 6 जणांनी या ठिकाणी घर केलेलं आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार. कशाला पाहिजे हे बाहेर घालण्यासाठी तर सप्ताह करायचा आहे आपल्याला. सप्ताह करण्याचं प्रयोजन काय? हां, एवढ्या पंगती घालतोय आपण, सगळ्यांनी एकत्रित यायचं. हां, याच्यासाठी सप्ताह असतो मायबापा हो. कारण याच्यातले विकार जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत गुणच येत नाही. पण औषध महत्त्वाचं का पत महत्त्वाची? असं हे जरी लक्षात आली काम झालं. माणसाला कर्म नाही कळलं तरी चालेल, पण कर्मातले वर्म जरूर कळायला पाहिजे. हां, सुशिक्षित माणसं आहेत तुम्ही. आम्ही येडपटवानी किती दिवस जीवन जगायचं? किती वर्ष आपल्यावर दुसऱ्याचं राज्य होतं का नाही? असं तुम्हाला वाटतं का आपण दुसऱ्याच्या घरी साल धरावं? असं कोणाला वाटतंय? बरं तुम्हाला मालक व्हावं वाटलंय का नोकर व्हावं वाटलं? आजकाल मालक व्हावं वाटलंय. मग मालक होण्यासाठी काहीतरी सेवा करावं लागेल ना. फुकट मालक कसा होता? दुसऱ्याच्या ताब्यात देश होता, किती हाल असतील. हां, म्हणजे आपलं शरीर म्हणजे देश धरा. आपण जोपर्यंत दुसऱ्याच्या ताब्यात आहे तोपर्यंत मजा आहे का जीवन जगण्यात? नाही ना. हाला अपेष्ट आहे. जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस जीवन जगण्याची मजा आली. स्वतंत्र म्हणजे असं आपल्यावर कामाचाही अधिकार नाही, क्रोधाचा नाही, लोभाचा नाही, कोणाचा द्वेष नाही, आनंदानं जीवन जगायचं. मग हे परमार्थ कशासाठी करायचा? महाराज मंडळी कशासाठी बोलवायची? की जेणेकरून सर्व गाव एकत्रित यावं. पण नेमकं आपलं झालंय कसं? आपण जसा जसा टाईम येईल तसं तसं उधळायला लागलो. हे असं राडगाड आपलं चालूच आहे. रविवार आला अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा बारी सावध भवनी कथली लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. कसे लेकरं नाचते. असं आहे. आज रविवार आहे ना. माझ्या अंतःकरणातला भाव आहे. वारकरी संप्रदायाला सगळ्यांना स्थान दिलेलं आहे. इथं सगळ्यांनी यायचं आणि मोकळं होऊन जायचं. ही बासरी आहे. बासरी भगवान शंकराचं स्वरूप. प्रभू तुम्ही महिषांची मूर्ती. ही मोकळी असावी. बासरीला छिद्र किती असतात? बोला बोला. थोडं राहिलं. किती राहतात छिद्र? 6 7. सारे गमा पदानी जा 7 स्वर राहतात. ते मोकळे राहतात. बरं त्याच्यामध्ये जर काय अडकलेलं असलं सूर गोड लागतो का? मग ही शरीररूपी बासरी आहे ना, हिला मोकळं करा. मोकळं म्हणजे कसं करा? काम काढा, क्रोध काढा, लोभ काढा, द्वेष काढा, मत्सर काढा. हे गाव माझं, मी या गावाचा, अशी भूमिका गाडगे बाबासारखी धरा ना. बघा किती माणसाला चांगलं वाटतं जीवन जगायला. अहो जीवनच किती दिवसाचं आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अभी, पल में बीत जाएगा फिर नहीं करेगा कभी. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़े. सांझ के बाद होगा सवेरा, देखना एक दिन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको काम चलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना
शरीर मागवा प्रमाण दिलं. हे शरीर पण आपलं नाही, काहीच आपलं नाही, तुझं काहीच नाही, तरी एवढा घमंड करतो राजा कशाला? हे शरीर जगाला व्हावं बरं का. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव काय वाटलं असेल त्यांच्या मातांना, आपल्या असणाऱ्या देशासाठी यांनी आपलं शरीर या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून महाराज अंतःकरणातले विकार घालण्यासाठी संत या जगात आले, त्यांना येण्याची गरज नाही. आणि ओळख करून द्यायले, तुम्ही रविवारी तरी देवाचं भजन करा. बरं रविवारी तुमच्या मागं काम आहे, सोमवारी तरी हे भोळ्या शंकरा महादेवा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. मंगळवारी तरी भगवताच्या दरबारात या. अनादि निर्गुण प्रगटली भावानी अनाद निर्गुण. कसं तरी करून मंदिरामध्ये आणायचे आणि बोध द्यायचा. बोध याच्यासाठी द्यायचा की बुद्धीतला भ्रम घालायचा. म्हणून हे 8 तास आहेत. आज माणिक महाराज आले, उद्या आणखीन दुसरे महाराज आणून तुम्हाला तेच सांगणार आहेत. काही वेगळं सांगणार आहेत का? आलं का लक्षात? फक्त काय व्हायचं, आपल्याला बोध द्यायचा आहे समाजाला, जेणेकरून अज्ञान जगातलं काढायचं, अज्ञान आणि ज्ञान पेरायचं. मीची ओळख करून द्यायची. अहम ब्रह्मास्मी आत्मानाम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म बरं का, याचा बोध करायचा. कारण बोध झाला की माणसाचा भ्रम जातो आणि माणूस स्वच्छ मनाने जीवन जगतो. बरं गंगा पवित्र आहे, स्वच्छ आहे, पण समाजानं गडूळ केली. तसं मन गंगेसारखं पवित्र असावं, स्वच्छ असावं. मग या मनामध्ये विकार विकल्प निर्माण होत नाहीत. म्हणून इथं यायचं. बुधवारी तरी नक्की या. आले बुधवारी, करा माझ्या पांडुरंगाचं भजन. ये ग विठाबाई बाई माझे पंढरीचे आई. नाही आले गुरुवारी या. दत्त दिगंबर दैवत माझे. गुरुवारी नाही आले मग शुक्रवारी या. मग शुक्रवारी आले माझे नाथ बाबा म्हणा लागले, दाताचं दात बन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. सुया घ्या मनी घ्या, सुया घ्या मनी घ्या, दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. पॅटर्न तुमच्याकडे चालत नाही का? नवीन डिझाईन कळतात ना तुम्हाला? तुम्हाला कसं नवीन गाडी आली, युनिकॉर्न आली, एखादी पल्सर नवीन घ्यावं वाटतं की नाही? तसं आमच्या संप्रदायामध्ये खूप माल आहे महाराज. नवीन काहीतरी घ्यायचं, समाजाला बोध करायचा. हो आमचे विशाल आहे का नाही? ऐका ना, आनंद वाटायला ना तुम्हाला? कारण जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी हे नाही जमलं, हे जरी नाही का पुढे दुसरा येईल, सरते शेवटी बाकाळ बांधून येईल. हे जर नाही कळालं तर पुन्हा मनुष्य जन्म नाही, मग शेपुटे आणि गोठा आहे, कडबा आहे खाला, हरभरे नाही का? लक्षात घ्या, जीवनामध्ये काहीच नाही. म्हणून परमार्थ महत्वाचा आहे. अरे हिंदवी स्वराज्याचे असणारे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आईनं बोध करावा. बाळा रामायण असेल, महाभारत असेल, गोड चिंतन ना. धन्य धन्य तू राई, हो माझ्या शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, धन्य धन्य तू राई शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मानाचा जिजाईला, मानाचा जिजाईला, रमानाचा जिजाईला, रमानाचा जिजाईला, रमानाचा
दिला हो छान. राहू द्या ना आता. जीवनामध्ये जोपर्यंत माणसाचा भ्रम जात नाही ना, अज्ञान जात नाही, तोपर्यंत माणसाला कळतच नाही. मग भ्रम आणि अज्ञान गाठण्यासाठी संताचा या ठिकाणी अवतार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात एक तटस्थ ध्यान आहे आणि एक स्वरूप ध्यान आहे. भगवान स्वरूप लक्षणानं पाहायचा. या ठिकाणी तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. स्वरूप लक्षण जर सांगितलं भगवंताचं तर अलंकार संताला केलंय. निवृत्ती शोभे मुकुटाकार ज्ञान सोपान वटेश्वर विठू पंढरीचे राणे आले भक्तांचे भूषणे. किंवा विठू माझा लेकुरबाळा. आपण त्याची लेकरं आहोत हे आपल्याला कळस ना. आपला मायबाप तो आहे म्हणून. बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पहा. आपला आपल्यावरच विश्वास नाही. खरंच विश्वास आहे. कीर्तनाला निघाल्याच्या नंतर घराला आगळ लावली, कुलूप लावलं आणि कुलूप लावलं. गडबडीमध्ये कीर्तनाच्या मंडपापर्यंत आलो आणि आल्याच्या नंतर लक्षात आलं आपण घराला कुलूप लावलं का नाही. परत कीर्तनाच्या मंडपातून वापस घरी गेले आणि कुलपाला असं हात लावून असं ओढून पाहायला लागले लावलं का नाही म्हणून. कळालं का? आहे का आपला आपल्यावर विश्वास? मग आपला आपल्यावरच विश्वास नाही, आपण संतावर विश्वास ठेवतो का? मग किती दिवस कीर्तन ऐकायचे? त्या उन्हाळ पाळ्या कवरं घालायच्या. पेरण कधी करायची? माल कधी घरी आणायचा? दळायचा कधी? खायचा कधी? कीर्तन लक्षपूर्वक ऐकले पाहिजे मायबापा हो. कारण हे काय रिकामा वेळ घालायचा का? अहो लोकाला मरायला वेळ नाही. तुम्हीच म्हणता काय सांगावं महाराज, आम्हाला मरायला वेळ नाही. आता मरायला कुठं वेळ लागत असतो का हो? किती सेकंदात मरतं माणूस कळतं का? माणसाला कळत पण नाही. मग तुमचा एवढा अमूल्य वेळ आहे, समाजाचा वेळ घेऊ नये. आणि जर वेळ घ्यायचा असेल तर बोध करावा. कारण हे ज्ञान आहे, संतांच्या घरचं आहे. नाथबाबाचं वाङ्मय बघा. कलियुगामध्ये असं झालंय खऱ्याला किंमत राहणार नाही आणि खोट्याला कळणार नाही. हो, जीवनामध्ये कलियुग आहे आणि कलियुगाला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये एक महत्त्वाचे ज्ञान संपादन करा. ज्ञानाने मोक्ष मिळत असतो. ज्ञान घरी बसल्या बसल्या होणार नाही. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान असेल तरच मजा येते. आता यांनी ऑपरेटिंग केली, छान वाटायला का नाही? यांना ज्ञान झालं की आता कुठल्या तरी साऊंडमध्ये मिस्टेक आहे आणि तो दुरुस्त झाला, आता चांगलं वाटायला आहे का नाही? ज्ञान पाहिजे माणसाला. आता बाबा वाजवायला लागले, पक्वादाचं ज्ञान आहे म्हणून वाजायला लागले. आता त्याने जर सुरू केलं व्हाय भिताडाच्या कडीला घालू का नको, भितड घालू का नको घालू, गंबळांग कुपळांग, कळणार का तुम्हाला? माणसानं नाचावं तालात का बेतालात? तालात नाचावं. कारण तालात नाचायला किंमत आहे. जो तालात नाचतो का त्याचीच किंमत आहे का नाही? मग ऐकावं का नाही ऐकावं? बायकोचं का महाराजाचं? हा ज्ञानोबा म्हणायला लागले ना, माकड गारुड्याचे जैसे हो आनंद आहे. मग कलियुग आहे. कलियुगामध्ये महाराज बुरबंडा सांगितला नाथबाबांना, सोन्यावर प्रेम आहे का धन्यावर? काय आवडायले, धनी का सोनं? म्हणून कलियुग आहे. दादा महाराजांनी गोड प्रमाण घालून लक्षात घ्या. कलियुगामध्ये धन्यावर प्रेम राहील का नाही सांगता येत नाही, पण सोन्यावर नक्की राहील. म्हणून सुई घे मनी घे. आता हे जे हे ना बारूडच हे नाथबाबाचं. त्या ठिकाणी महाराज गोड गा लागले. माझा वेळ संपलेला आहे. लक्षात आणा, जाता असताना फक्त भगवंताचं ध्यान करा. प्रभास नावाच्या क्षेत्रावर ज्यावेळेस मैत्र्याला म्हणाले की भगवान जात असताना मी फक्त विदुराचं ध्यान करायला लागलो. जगाचा मालक की ज्याने विश्व निर्माण केलेलं आहे. बापाची आठवण आली नाही, आईची आठवण आली नाही, भावाची आठवण आली नाही, अर्जुनाची पण आठवण आली नाही. जगाच्या मालकाला आठवण कुणाची आली? आलं का लक्षात? कुणाची आठवण आली? एक या ठिकाणी विदुराची आठवण आली. काय पुण्य असेल? तसं जगाच्या मालकाने त्यांची आठवण केली, कारण भगवंताच्या ध्यानात ते होतं. तसं तुकोबारायच्या ध्यानात देव होता. मायबापा हो, मग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये कोणी ध्यानात आणू का नका आणा, पण ज्याला वडील नाहीत, ज्यांना आई नाही, त्यांनी पांडुरंगाला ध्यानात आणा. ज्याला गावात कोण नाही त्याला पांडुरंगाशिवाय दुसऱ्या जगात कोण नाही. तो कामने आम्हा अनाथ करणे पंढरी निर्माण केली देवे. असं त्या देवाचं स्वरूप आहे. आणि त्या देवाची आठवण माणसाला हमेशा यावायला पाहिजे.
कुत्तीला विचारलं, बुवा आत्या बरं का, काय वाटतं तुम्हाला मी गेल्याच्यानंतर? म्हणजे कृष्णा, असं वाटतं तो आमच्या जवळून जाऊ नये रे, कारण आमच्या सगळ्या दुःखामध्ये हो तो आज आम्हाला सहकार्य केले रे बघा. कारण तू जर नसता तर माझे 5 मुलं आज या ठिकाणी जिवंत राहिले नसते. काय माझ्या लेकरावर आघात आलेला होता, पण तुझ्या एकट्यामुळं, म्हणून तू आमच्या ध्यानातून जात नाही, आमच्या मनातून जात नाही, आमच्या इंद्रियातून तू लांब जात नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. आपलं सर्वस्व जगाच्या मालकाला वहा. ज्या दिवशी तुम्ही आपलं त्याला स्वीकारताना त्यावेळेस ते तुम्हाला अलगद ध्रुवा बाळासारखं आपल्या जवळ घेईल आणि मोक्ष देईल. पुन्हा जन्माला यायचं ना असं करण. म्हणून त्याची ओळखदारा हे तुकोबाराज शेवटी केली ओळख, केली ओळख, केली ओळख, केली ओळख, तुका नेत्री केली ओळख, तुका केली ओळख, केली ओळख, केली ओळख, तुका नेत्री केली ओळख, केली ओळख, तुका नेत्री केली ओळख, केली ओळख. तटस्थ हे ध्यान वीटेव, तटस्थ हे ध्यान वीटेव, पांडुरंग तटस्थ हे ध्यान विठेवारी, तटस्थ हे ध्यान विठेवारी, पांडुरंग जारी, पांडुरंग पांडुरंग जारी, पांडुरंग पांडुरंग जागृतीच पाणी
जागृती स्वप्ने जागृती स्वप्ने जागृती स्वप्ने 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 जागृती स्वप्ने नेत्री केली ओळखन तटस्थ हे ध्यान विटेवरी. त्या डोळ्याला त्या जगाच्या मालकाची ओळख करून घेतली. एकदा का ओळख झाल्याच्या नंतर ज्ञानी देतात पंढरी राया, मनासहित पालटते काया. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, हे का नाही, विषय विसरली बरं का, निमाले इंद्रिय विषय विसरली काम. जोपर्यंत नाथबाबा म्हणतात ना त्याची ओळख करून घ्या. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सगळं ज्ञात आहे पण आमच्या महाराजाचं प्रेम असलं लक्षात घ्या. पिंगळा हे एक असणारं रूपक तुम्हाला सांगितलेलं आहे. असे अनेक रूपक आहेत या ठिकाणी सांगायचं जर ठरलं तर. नेत्राला ओळख त्या जगाच्या मालकाची करून घ्या, कारण ओळखीचा तो असावा. तुम्ही रोज पंक्तीला जेवताय बरोबर एक नाही, आता तुमच्यासाठी बोलतो. वाढ ह्या ओळखीचा असावा का बिगर ओळखीचा असावा? बोला बोला, थोडं राहिला, 3 मिनिटं बाकी राहिले. ओळखीचा वाड्या असावा, वाढणारा कसा ओळखीचा असावा. आणि ओळखीचा नसल्यावर माणूस उपाशी राहते, बरोबर आहे. ओळख कशानं? ज्ञानानं होती का अज्ञानानं होती? ओळख ज्ञानानं होती. एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचं ज्ञान नसेल तर तिची ओळख नाही. आता तुम्ही मला ओळखता का? माझ्या शरीराला ओळखता? पाहू द्या, आता तुम्ही लयच कीर्तन ऐकायला सांगा. तुम्ही मला ओळखता का माझ्या नावाला की माझ्या शरीराला? तुम्हाला माझी ओळख आहे का? दिसतंय ते शरीर, असतंय ते स्वरूप. आलं का लक्षात? माणसाच्या ओळखीचा असावा. पंक्तीत जेवताना उकांड्यावर बसावा, पण वाढ्या ओळखीचा असावा. म्हणजे आपल्या ताटात बुंदी ऑटोमॅटिक येते. थांबा थांबा, व्हा बाजूला, तिकडे राहिले गडबडीनं जातो ना आपल्याच कळालं का तुम्हाला? ओ धान्यावर प्रेम असावं का सोन्यावर? सांगतेत ना बाबा. केसारी फणगे मैना काळी, वाईचं घे, वाताचं घे, कंबर दुखीचं घे. वैद्यन म्हणते की नाही तू? कीर्तनाची वेळ झाली, 11 वाजून 2 मिनिटं झाले. कळालं का तुम्हाला? जिथं तुम्हाला समाप्त तिथं आमची होती. अभि तो टेलर था, अभी पिक्चर बाकी आहे. आलं का लक्षात? काय म्हणा लागले? माणसाच्या कमर दुखायला, गुडघे दुखायला लागले. कशामुळं झालं हे? व्यायाम राहिला नाही. व्यायाम रवीचा काय टवटवीत बाबा आहे, तो पुढी बसले पुन्हा. तुम्ही असे होते का? असे झाले, असं झालंय आता हे. माकड गारुड्याचं जैसं होय महाराज म्हणा लागले. मुक झाले, दात राहिला नाही, ऐकायला येईना,
न गावात काय केलं किंमत नाही जीवनामध्ये लक्षात घ्या असं होतंय आणि असं होऊ नये म्हणून नाथ बाबा म्हणायला लागले औसाय माय कौसाय तुझ्या दिदीला जायचं काजळ घे जायचं काजळ केसाने फणी घे मैना काहीतरी दे आणि ती बागमणीची घे बाबा कारण तुमच्या गावामध्ये आम्ही आजचे दिवस आहे किती दिवस आहे ते म्हणतात ना लोक बरं तुम्ही तरी या गावामध्ये कायम राहणार आहेत का मग तुम्ही कुठले हे पत्ता सांगण्यासाठी तुकोबाराय आले तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा आनंद वाटला तुमचं सर्वांचं दर्शन झालं माझी वेळ समाप्त झाली आमचे संदीप महाराज आहेत काय मृदंगाची थाप गोड आहे महाराजांच्या वा साऊंड एक नंबरचे आहे शूटिंग देखील छान झालेली योग्य आहे तेच टाका कारण असत्याशी दिले जनन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे माणूस चुकीचा पुतळा आहे बोलत असताना शब्द आहेत शब्द कोणाच्याच घरचे नाहीत वाङ्मय आहे एखादा विद्वान पंडित ज्ञानी जरी असला आणि त्याच्या अंतकरणात भक्तीचा ओलावा नसला ज्ञानाला काय करायचं नाही बोलणं कळालं लय मोठा श्रीमंत आहे पंगतच करत नाही काय करायचं लय गोड भजने लय गाणारा गोड आहे भजनच करीत नाही काय करायचं लय जबरदस्त वाजवणार आहे म्हणतो आपल्याला लय वाजवायचा कटाळा आहे मग काय करायचं कधी आनंद घ्यायचा जीवनामध्ये जी वस्तू ज्यासाठी दिलेली आहे तिचं तिथं योग्य वापर करा झोप तर रोजच आहे ना सप्ताह झाल्यावर झोपायचंच काम आहे ना आजार दिसायला आम्ही इथे येणार का मग आनंद घ्यायचा काही नाही परमार्थात लहान मोठं कोणा तुकोबाराय म्हणतात सगळ्यांनी इथे यायचं मस्त सेवा करायची तुम्ही विण्याची सेवा करता भाग्यवान आहे तुम्ही दान पुण्य करता भाग्यवान आहे हे मग आमच्या दत्ता भाऊनी तुमची मला या ठिकाणी आणून ओळख करून दिली मी मला स्वतःला भाग्यवान समजतो ऐकायला भेटलं गायला भेटलं मस्त चिंतन झालं बाबा आमचा प्रसार करायला लागले तुम्हालाही धन्यवाद तुमचं चॅनल मोठं हो सबस्क्राईब तुम्हाला सगळेच चिन्ह मिळेल आहे का नाही आनंद आहे सगळा जीवनामध्ये म्हणून झालेली सेवा मायबाप सर्वांच्या चरणी अर्पण करतो माझ्या तुकोबारायची अभंगवाणी आहे जगताच्या मालकाचा आधार आहे तुम्ही या ठिकाणी माझ्या पांडुरंगाच्या नावाचा जय घोष करता माझ्या ज्ञानोबारायच्या नावाने एकदा भजन करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली